आज गेलो होतो गणपतीची शॉपिंग करण्यासाठी. गेलो होतो एक वस्तू आणण्यासाठी, पण एक्स्ट्राचे 1-2 वस्तू मी घेऊनच आले. ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच. सर्वात आधी गणपतीची शॉपिंग केली, कारण गणपतीचं डेकोरेशन करायला खूप लेट झालं होतं. थोडीशी शॉपिंग केली, जे लागत होतं. दरवर्षी आहोंच्या चॉईसप्रमाणे शॉपिंग होत असते आणि आहोच डेकोरेशन करत असतात. मी फक्त त्यांना हेल्प करत असते. त्यांना डेकोरेशन करायची छानपैकी आयडिया आहे, त्यामुळे त्यांनी डेकोरेशनची तयारी करून घेतली. त्यांना जे हवं होतं त्यांनी सगळं चॉईस करून घेतलं. त्यानंतर माझं काम होतं, म्हणजे मला घ्यायची होती कढई. आहोंच्या मागेच लागले होते. बरेच दिवस झाले की मला नॉनस्टिकची कढईच घ्यायची आहे. मग कामात काम होईल. ते म्हटले आपण गणपतीची शॉपिंग पण करू आणि पुढे तसंच कढई घ्यायला पण जाऊ. मी म्हटलं कढईच घ्यायची. फक्त आहोंला लाडीगुडी लावून घेऊन गेले आणि येताना एक्स्ट्राचे 2-3 वस्तू घेऊन आले. सवयच आहे, कुठे गेले की आवडले की दुकानामध्ये मी घेतच असते. असं नाही की एकच वस्तू घेते आणि घरी येते. एक्स्ट्राच्या 2 वस्तू मी घेतच असते. हेवी प्राईजमध्ये असल्या तरी मला ते घ्यायचेच असतात, कारण जर क्वालिटीनुसार मला जर वस्तू आवडली तर मी घेतच असते. इथे मी एक्स्ट्रा चहाचं भांडं पण आणलं होतं आणि प्लस काचेचं झाकण पण. ते झाकण शक्यतो भेटत नाही, पण त्यांच्याकडे एक एक्स्ट्राचं होतं म्हणून त्यांनी मला दिलं. छान प्राईजमध्ये बसले. बरेच पैसे घालून आले, पण मी घेऊनच आले. त्यानंतर घरी आल्याला पहिलं डेकोरेशनला घेतलं, कारण तयारी 1 दिवसा गणपती आले होते आणि अजून काहीच तयारी नव्हती झाली. घरी आल्याला पहिलं डेकोरेशनची तयारी करायला घेतली. आहोंनी फायनली डेकोरेशनचा लुक करून घेतला. कशी वाटते थीम केलेली नक्की सांगा. मला तरी पर्सनल खूप आवडली, कारण गेल्या वर्षी पण डेकोरेशनची थीम त्यांच्या चॉईसनेच केली होती, ती पण छान होती. आणि ह्या वर्षी ते गेल्या वर्षीपेक्षा पण छान आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आणलेली भांडी मी तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे. आणि कसं असतं, नवीन एखादी वस्तू आणली ती मी लवकर उघडून नाही पाहिली, बाकीची कामं काही सुधारत नाही, पण जी वस्तू आणली ती पाहायची असते आधी, ही माझी सवयच आहे. सर्वात आधी घरी आल्याला ते ओपन करून पाहिलं, क्वालिटीनुसार कसं आहे. दुकानात तर पाहिलंच होतं, पण घरी आल्याला पण पहिलं पाहिलं, व्यवस्थित चेक करून घेतलं सगळं. त्यानंतर लगेच आहोंना मदत करायला गेले, ते म्हणजे डेकोरेशन तयारी करायला. लोक कसं वाटलं नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.